देहम धनुजवन कृशानो ज्ञान नामाग्रगण्यम सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय श्री सीताया पतये नमः। सारासार विचार करा नामची नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत पवित्र अत्यंत महत्वपूर्ण असा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठाला जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या अभंगातून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात आणि उपदेश करत असताना महाराजांचं म्हणणं आहे की तुम्ही काय करा तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा म्हणजे देवाचं नाव कंठामध्ये धारण करा। 1 सार आचाराचा विचार करा। 2 या 2 जर गोष्टी आपण केल्या तर आपल्या जीवनामध्ये जे काही म्हणून संकट येतील जो काही म्हणून त्रास माणसाला होईल भगवान परमात्मा या त्रासापासून माणसाला मुक्त करतो संकटातून त्याला सोडवतो। दयाच्या चिंतने निरसेल संकट आणि महत्वपूर्ण जो काय उपदेश आहे देवाचं नाव घेतल्याच्या नंतर काय होतं ज्या संपूर्ण जगातील प्रत्येक मानव जीवाला ज्या भवसंसार सागराची भीती आहे त्याच्यातून आपण सहजगत्या तरल्या जातो। एखाद्या आपल्या कुळामध्ये भगवत भक्त जर भगवंताचं भजन करणारा जन्माला आला तर कोटी कुळांचा उद्धार जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्याच्या नामस्मरणाने होतो। म्हणून प्रत्येक जीवाने देहाला आल्याच्या नंतर ज्याला ज्याला कळतं की बाबा मी माणूस आहे अशा प्रत्येकानं देवाचं नामचिंतन केलं पाहिजे। तुका म्हणे कोटी कुळेती पुणित देवाचं नाव घेतल्यावर काय होतं तुमच्या कोटी कुळांचा उद्धार होतो असं तुकोबाराय सांगताय। पण नामस्मरण करत असताना काही विशेषण वापरले आणि काही पथ्य आपल्याला घालून दिले ते तुकोबारायांनी शेवटच्या चरणातल्या उत्तरार्धामध्ये सांगितले। भावे गाता गीत विठोबाचे गीत भावे गाता कोटी कुळांचा उद्धार होतो विठाला आपला सर्वांच्या एकोप्यानं हा समापन्न होत असणारा भक्तीचा उत्सव आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आता उपस्थित सर्व संत हरिभक्तपरायण मंडळी हरिभक्तपरायण गुरुवर्य रमेश बाबा आहेत। खाली महत्वाचे म्हणून आपला नाम जप सोहळा असल्यामुळे नामाचंच काय महत्व असं